ओमसाई मित्रमंडळच्या आज पंडालचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. येत्या 22 तारखेला नवरात्र उत्सव आहे आणि हा त्यांचा 27वा वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 27 वर्षापासून ओमसाई मित्रमंडळतर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. हा फक्त 9 दिवसापुरती मर्यादित न राहता फक्त 9 दिवस पूजा न करता गेल्या वर्षभर ओमसाई मित्रमंडळ पूजा अर्चा शेलार गावामध्ये करत आलेले आहे. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरामध्ये भजन करत असतात आणि दर सोमवारी लक्ष्मीबाई कंपाऊंडमध्ये ते शंकराच्या मंदिरामध्ये भजन करत असतात. तसेच कोणताही गाव असो गणपती उत्सव असो त्यामध्ये देखील ते प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचा भजनाचा कार्यक्रम करत असतात. हा एक असा मंडळ आहे ओमसाई मित्रमंडळ. हा मंडळ नवरात्रोत्सव साजरा करत असताना बरेच ठिकाणी नृत्य साजरे केले जात असतात, ऑर्केस्ट्रा असतो. परंतु या ठिकाणी देखील ऑर्केस्ट्रा असला तरी तो गायनाचा असतो आणि गायनाचा ऑर्केस्ट्रामध्ये फक्त भक्तिमय वातावरणामध्ये अंबे मातेच्या दुर्गा मातेच्या भजन गायला जातो. आणि खरोखर या आमच्या शेलार गावामध्ये अतिशय चांगला असा वातावरण या 9 दिवसामध्ये दिसून येतो आणि संपूर्ण गावामध्ये भजन आरत्या या स्पीकरच्या माध्यमातून पोचवला जातो. परंतु कधीकधी एक्झाम असतात मुलांच्या, परंतु एक्झाम असल्यानंतर ते स्पीकरचा आवाज कमी करतात किंवा बंद देखील केला जातो. ही देखील ते काळजी घेतात. अतिशय चांगला असा मित्रमंडळ मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वीच सिल्वर जुबली केला आणि नक्कीच यापुढे जाऊन ते गोल्ड जुबली करेल अशा त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याही पुढे जाऊन 100री देखील पार झाली पाहिजे. आपण त्यामध्ये असू नसू देखील पुढे कार्यक्रम तसाच चालू झाला पाहिजे. माताजीचे पूजा अर्चा झाल्या पाहिजे ही सर्वांची मनापासून इच्छा आहे आणि इच्छा असते देखील. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय दुबे सर यांनी सुरुवात केली त्यांचे सर्व मित्रमंडळांना घेऊन आणि त्यामध्ये आताचे अध्यक्ष विनोदजी मोर्या, मायाराम सर्व त्यांचे मित्रमंडळी आहेत. ते खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करत असतात. या कार्यक्रमाकरिता 9 दिवसामध्ये या भिवंडीतील खासदार, आमदार, सर्व राजकीय नेता, गावातील सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच या सदस्य सर्व येत असतात. सामाजिक कार्यकर्ते असतात येत असतात आणि सर्वांना ते कोणत्याही प्रकारे छोटा मोठा न करता सर्वांचा एक सन्मान देतात, सर्वांना मान सन्मान देतात, सर्वांचा सत्कार करतात.